नमस्कार. आपण ऐकतोय प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले म्हणजेच परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांचं जीवनचरित्र तेजाचं चांदणं. आजचा आपला भाग चालला 21वा. मायेची माणसं. गृहलक्ष्मी आप्पांच्या अर्धांगिनी. आप्पांच्या पत्नीचं नाव दादांनी हौसेने इंदिरा असं ठेवलं. नाचून त्यांनी आपल्या पसंतीनीच करून घेतली होती. निरोगी, देखणी, कामसू मुलगी दादांच्या एकदम पसंतीला उतरली. घरात चटचट कामं उरकते, हसतमुखाने आल्या गेल्यांचं स्वागत करते, वृत्ती प्रसन्न आहे, या आणि अशा अनेक गोष्टींचं दादांचं निरीक्षण मोठ्या कौतुकाने चालू असायचं. अर्थातच दादांची नजर पोलीस खात्याची. सणावारी पूर्णावरणाचा स्वयंपाक असू देत किंवा रोजची साधी भाजी आमटी असू देत, स्वयंपाक चंद्राभागाबाई मांजर मकरच करीत असत. एके दिवशी दादा इंदिरेला म्हणाले, इंदिरा, तुला स्वयंपाक करता येतो का गं? करशील का एके दिवशी स्वयंपाक? इंदिरा म्हणाली, हो दादा, मला सगळा स्वयंपाक येतो. मी पूर्णावरणाचा स्वयंपाकही करू शकते. दादा म्हणाले, अरे वा, मग एका सणाला पुरणाची पोळी करून मला वाढशील का? हो दादा, इंदिरा आनंदाने उत्तरली. नजीकच्या सणाला इंदिरेने चंद्रभागाबाईंना सांगितलं, मी सोहळ्यात स्वयंपाक करते, आज मी पुरणाच्या पोळ्या करीन. दादांना आज माझ्या हातचा स्वयंपाक मी खायला घालणार आहे. चंद्रभागाबाई म्हणाल्या, इंदिरा, तू फक्त दादांच्या पुरच्या 2 पोळ्या कर, बाकी स्वयंपाक मी करते. आपल्या घरात 15 माणसांचा स्वयंपाक करावा लागतो, तू एकटी काही करू नकोस. नको, आज माझ्या हातच खा. बरं, तुझी इच्छा. इंदिरेने सकाळी लवकर उठून सोहळ्याचं पाणी भरून सगळा स्वयंपाक केला. अगदी भजी तळण्यापासून सारं काही केलं. नंतर पोळ्या करायला बसल्या. 6-7 पोळ्या करून झाल्या. स्वयंपाकाच्या दाराशी दादा उभे राहिले आणि इंदिराला म्हणाले, इंदिरा, स्वयंपाक कुठपर्यंत आला आहे? दादा, सगळा स्वयंपाक झाला आहे. मग आंघोळ करू? हो दादा, सगळं तयार आहे. दादा अंघोळ संध्या आटोपून कौतुकाने जेवायला आले. सर्वांचीच पानं घेतली होती. दादा जेवायला बसले. सुनबाईंनी प्रेमाने जेवायला वाढलं. दादांनी त्या दिवशी पानात सगळे पदार्थ वाढून घेतले होते आणि प्रत्येक पदार्थ अगदी थोडा थोडा का होईना, पण दादांनी चवी करता तर खाल्लाच होता आणि प्रत्येक घासाबरोबर सुनबाईंचं तोंड भरून कौतुक चाललेलं होतं. पुरणपोळीचं तर विशेषच. सगळ्यांना दिवसभर दादा कौतुकाने सांगत होते, अहो, आमच्या सुनबाई सुगरण आहेत बरं. त्या दिवशी दादांना आपल्या नातसुनेला कुठे ठेवू आणि कुठे नाही असंच झालं होतं. इंदिराचा जन्म गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी 11 ऑगस्ट 1925. लग्नात ती 16 वर्षाची होती. दादांनी हौसेने तिला पाटल्या, बांगड्या, गोठ, तोडे यापासून सगळे दागिने केले होते आणि रोज तिला ते सगळं अंगावर घालायला लावत असत. इंदिरा दामोदराश्रमाची लक्ष्मीच होती. घरात आलेल्या सवाष्णीला कुंकू लावायला कितीतरी वर्षांनी गृहलक्ष्मी घरात आली होती. दादांना सुनबाई नजरेआड झाली तर काही चैन पडत नसे. सौ गंगूताई शके 1865 किंवा 66 आणि 1943-44च्या सुमाराला आजारी पडली. तिच्या घरी येणं जाणं करता यावं म्हणून दादा म्हणाले, अनंता, आता तुझं विराड पुण्यात कर. राधामाय लेकीच्या आजारपणामुळे तिच्यासोबत राहायला मेहेंदळेवाड्यात गेल्या होत्या. पंढरपूरला घरात मोठ्या 1-2 बायकांची कायम सोबत घेऊन एकट्या तरण्या ताठ्या मुलींनी वाड्यात राहणं कठीण आहे. कारण दादासारखे फिरतीवर असायचे, त्यामुळे वाड्यावर वर्दळ कमी असायची. त्यात लहान मूल. आप्पांनी श्री अनंताला पुण्यातच बिऱ्हाड करायला सांगितलं. पुण्यात अभ्यंकर वाड्यात अनंतरावांची एक खोली होतीच. वरच्या मजल्यावर नारायणराव दीक्षितांची बरीच मोठी खोली होती. बाकीच्या 2-3 खोल्या त्यांच्याकडे होत्या. त्यातलीच एक खोली आप्पांना त्यांनी दिली. तिथे अभ्यंकर वाड्यातच अनंतरावांनी बिऱ्हाड थाटलं. जागा लहान होती, पण तिघांना पुरेशी होती. अनंतराव, इंदिराबाई आणि लहानगा शंकर. शंकर आता 6 महिन्याचा होता. इंदिराबाई रोज गंगूताईंच्या घरी दुपारीच्या वेळेत जात असत. याच काळात अनंतरावांची कीर्तनं पुण्या मुंबईत जोरात चालू होती. दादांचाही मुक्काम पुण्यात असायचा, पण तो मात्र महाजनींच्या वाड्यात बहिणीबाईंच्या म्हणजे जोगळेकरांच्या जागेत पूर्वेप्रमाणेच असायचा. छगनराव, वत्सलाबाई वगैरे सर्व मंडळी महाजनी वाड्यातच उतरत असत. अभ्यंकर वाड्यातली जागा लहान होती, त्यामुळे नाईलाजच असायचा. अनंतरावांची कीर्तनं
नारायणराव गर्दे यांच्या घरी असायची. तेव्हा अनंतरावांच्या कीर्तनाला इंदिराबाई शंकरला घेऊन जात असत. शंकर शांत असल्यामुळे तो झोपून जायचा. इतरत्र कीर्तनाला मात्र त्या कधीही जात नसत. विवाहानंतर अनंतराव पुण्याला आणि इंदिराबाई पंढरपूरला असा काळ अधिक असल्यामुळे उत्सव महोत्सवात भेट झाली तर गडबडच असायची. त्यामुळे स्वस्थपणा कसा तो मिळायचाच नाही. विवाहानंतर जवळजवळ 3.5-4 वर्षांनी प्रपंचाला स्थैर्य आलं. अनंतराव कधी घरी पत्नीला पत्र पाठवित नसत. त्यांनी फक्त एकदाच त्या माहेरी गेल्यावर मुलगा झाल्याच्या निमित्ताने पत्र पाठवलं होतं, पण त्याचं उत्तर आलं नाही. ते का आलं नसावं यासाठी वेगवेगळे तर्क, संशय व्यक्त करणारी कविता म्हणून संशय रत्नमाला आहे. वसंत तिलका. झाले बरेच दिन पत्र लिहून माते, अद्यापि कान परी उत्तर येत याते. या चिंतनात नित गुंतूनी चित्त गेले, का प्रेमले अजून पत्र तुझे न आले. गेले तुझे दिन जिथे असता कुमारी, होवोनी बालपणीची स्मृती गोड सारी. जाता तिथे गमत लग्नची नाही झाले, का प्रेमेले म्हणून पत्र तुझं न आले. सप्रेम वंदन विनंती विशेष ऐसी, किंवा प्रिया जीवलगा हृदयेश कैशी. या लेखनास सुरुवात कशी करावी, हे ना कळून तव संधी तशीच जावी. यांच्या करी मदीय पत्र जरी पडेल, वाचित तेच वरचे वरी बसतील. अभ्यास होय मग कोठून वाटूनही, नाहीच काय लिहिले मज पत्र मोहे. माझे तुला स्मरण उत्कटतेथ होता, येतो भरून ओर आणिक कंप हाता. रोमांच ते तनू जले भरतात नेत्र, कागे अशक्य म्हणून लिहिणेची पत्र. पत्ताची काय भुललो तुझला लिहाया, का तूच घाई मधी तो लिहिलास वाया. का दिव्य अक्षर मदीय टपालवाला, वाचा वयास असमर्थ असे जहाला. ऐशा अनेक करुनी कवी कल्पनाला, मी गुंफली रुचिर संशय पुष्पमाला. सप्रेमती तुझ समर्पित हे सुनेत्रे, पाठीव येथून तरी चुकता न पत्रे. घाईतही खरडूनी परिपत्र घाल, चालेल ते मज लहान जरी असेल. त्यानेही तुष्ट अति होईन मी चकोर, जेवी बघूनी मनी बारीक चंद्रकोर. या पत्राचे जरी नाही आले उत्तर सत्वरी, रागावेन अति पाही सखये मी तुझ्यावरी. पुण्यात प्रपंच सुरू झाला होता. कीर्तनाच्या निमित्ताने बाहेरगावी जाणंही क्वचितच होत असायचं. उत्सव महोत्सवाला पंढरपूरला जाताना तिघेही बरोबरच जात असत. पण पुण्यातलं त्यांचं जीवन बरंच व्यस्त होतं. पुण्यातली व्याख्यानं, कीर्तनं, मित्र मंडळी, चर्चा, व्यासंग आणि सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे वाचन. दिवसाकाठी 10-10, 12-12 तास वाचनच चालत असे. आप्पांच्या नियोजनबद्ध कार्यक्रमात सहसा अपवाद होत नसे. इंदिराबाईंच्या मागेही प्रपंचाचा व्याप पुरेसा होता. घरात मदतीलाही कोणी नव्हतं. लहान मूल सांभाळून नुसतं स्वयंपाक पाणीच नाही तर धुणं भांड्यांपासून सगळीच कामं असायची. लहान मुलांचे कपडे पुष्कळ, त्यामुळे काम चालूच राहायचं. या काळात श्रीकृष्ण कथामृताची रचना चालू होती. लिखाणाचं काम आप्पा पत्नीलाच करायला सांगत. खऱ्या अर्थाने सहजीवन सुरू झालं होतं. मित्रमंडळींना घरी बोलावण्याची अनंतरावांना फार हौस होती. आपल्या जवळच्या मंडळींना घरी बोलावून उत्तमोत्तम पदार्थ करून आग्रहाने खाऊ घालण्यात त्यांना अतिशय आनंद असायचा. त्यामुळे अधूनमधून कोणी ना कोणीतरी घरी जेवायला, फराळाला असायचंच. अनंतराव वैयक्तिक खर्च मात्र अत्यंत काटेकोरपणे करीत असत. घरात पंचेचनेचंच असत. अगदी साधा स्वयंपाक त्यांना पसंत असायचा. पण लोकांना उत्तमोत्तम पदार्थ खाऊ घालण्याची त्यांना आवडही होती, हौसही होती. त्यांच्या शिस्तीत इंदिराबाई तयार होऊ लागल्या. त्यांचा वेळेचा कटाक्ष फार असायचा. त्यांनी सांगितलेल्या वेळेप्रमाणे स्वयंपाकपाणी आणि इतर कामं त्या अगदी काटेकोरपणे पूर्ण करीत असत. केव्हाही लिखाणाला बसायचं म्हणलं तर इंदिराबाईंची तयारीच असायची. किर्लोस्कर, स्त्री आदी मासिकांमधून स्त्रीविषयक समस्यांशी निगडीत लेख लिहिले तर ते लेख अनंतराव पत्नीच्या नावाने पाठवत असत. संसार अतिशय सुखात चालला होता. पण मनाला व्यग्र करणारी चिंता अनंतरावांना त्यांच्या भगिनीची होती. इंदिराबाई
त्यांच्याकडून नणंदेची झटून सेवा करीत होत्या. पण दुर्दैवाने दादांपासून सर्वांच्या प्रयत्नांना यश आलंच नाही. सर्वांनी एकदिलाने निर्णय करून वामन आणि प्रकाश यांना घरी आणलं. इंदिराबाईंना आता 3 मुलं आहेत ही जाणीव मनोमन झाली. वामन आणि प्रकाश हे आजी आणि मामीच्या प्रेमळ उभेत येऊन विसावले. तेही शंकरबरोबर हसत खेळत लहानाचे मोठे होत होते. इंदिराबाई मोठ्या घरात पडल्या होत्या. सामान्यतः घरात 4-5 तरी मोठ्या बायका असत. सासूरवाशीण फक्त 2च होत्या, इंदिरा आणि वत्सला. वत्सला घरकाम करत असायची. तिचं मुख्य काम म्हणजे धुणं धुणे. इंदिरेला सर्वांना जेवायला वाढणं, चहापाणी, वेळ पडल्यास संध्याकाळचा स्वयंपाक अशी कामं असायची. दोघींनाही कामाचं काहीही वाटायचं नाही, पण सर्वांची मर्जी सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरतच असायची. सख्या सासूबाई अगदी गरीब होत्या. त्यांचा काहीच कोणाला त्रास नव्हता. पण बाकीच्यांना सांभाळता सांभाळता लहान वयात त्रेधा तिरपीट उडत असे. दादांच्या मायेच्या छत्राखाली समर्थ, पराक्रमी, विद्वान पतीच्या संसारात सौ इंदिरेचे दिवस पायाला पंख लावून येत असत, सुखाच्या गगनात विहरण्यासाठीच. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. उद्या आपण शिष्यात इच्छेत पराजयम हा भाग वाचणार आहोत. श्री शंकर.